आता सर्व प्रकारच्या आजारांपासून सुटकेसाठी विट्यात आली आहे होमिओपॅथी उपचार पद्धती, जिच्यामुळे शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढते आणि रोग मुळापासून नष्ट करते। शरीराला कोणताही त्रास न होता आजारावर मात करण्यासाठी होमिओपॅथी उपचार पद्धती आजच सुरू करा। लठ्ठपणा, पोटाचे विकार, सांधेदुखी, स्त्रियांचे आजार, त्वचारोग, पुरुषांचे आजार, थायरॉइड, मूळव्याध, मानसिक आजार, केस गळणे, श्वसनाचे त्रास व लहान मुलांचे आजार यावर मात करण्यासाठी आता सांगली, पुणे, मुंबईला जाण्याची गरज नाही। आजच भेट द्या डॉक्टर शुभम मोरे यांचे वेदा होमिओपॅथी क्लिनिकला। आमचा पत्ता डॉक्टर शुभम एस मोरे, जिवाळा बिल्डिंग, तळमजला, गाळा नंबर 1, खानापूर रोड, विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली। संपर्क 95 61 65 18 19 82 089 15 813। नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। खानापूर रोडवरील लिंगायत समाज स्मशानभूमीमध्ये आमदार सुहास बाबर यांचे कट्टर समर्थक, सहकारी मित्र म्हणून ओळखले जाणारे युवा व्यक्तिमत्व मान्य श्रीधर भैया जाधव यांनी समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवताना 41 झाडे लावून आमदार सुहास बाबर यांची ट्री आर्मीची संकल्पना आणखी पुढे नेण्यास हातभार लावला। आपला 41वा वाढदिवस त्यांनी 41 झाडे लावून साजरा करीत लावलेल्या झाडांना ठिबकने पाणी देण्याची सोय करून ट्री आर्मीमध्ये मजबूत सहभाग दाखवला। आज वातावरणामधील तापमान 47 डिग्रीपर्यंत गेले आहे। प्रचंड उष्णतेने सगळीकडे हाहाकार माजला आहे। दुपारी कडक उन्हामुळे रस्त्यावर स्मशान शांतता पाहायला मिळत असताना आमदार सुहास बाबर यांनी ट्री आर्मीची संकल्पना सुरू केली आणि मतदारसंघामध्ये त्याला प्रचंड प्रतिसाद मिळू लागला। श्रीधर भैया जाधव हे आमदार सुहास बाबर यांचे खास सहकारी आहेत। त्यांनीही ही संकल्पना राबवताना आता प्रत्येकाने जर वाढदिवसाला एक जरी झाड लावले तर मतदारसंघाचा कोकण होण्यास वेळ लागणार नाही। पाहूयात काय म्हणाले ते। विटा शहराचे युवा नेते आणि माझे सहकारी मित्र आदरणीय श्रीधर भैया जाधव यांचा 41वा वाढदिवस आहे आणि गेले अनेक वर्ष सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून श्रीधर भैया वाढदिवस साजरा करतात। गोरगरीब लोकांना मदत करण्याची भूमिका त्यांची कायम राहिली। पण यावेळेला ट्री आर्मीच्या माध्यमातून जो उपक्रम आपण ह्या सगळ्या मतदारसंघातल्या लोकांनी सुरू केला आहे त्याच्यामध्ये श्रीधर भैयांचं योगदान म्हणून त्यांचा आज 41वा वाढदिवस आहे आणि जवळपास 5-6 वर्षाची झाडं जवळपास 41 झाडं त्यांनी ह्या आपल्या विट्यातील लिंगायत समाजाच्या रुद्रभूमीला त्यांनी या ठिकाणी आज त्यांचं योगदान म्हणून त्यांनी दान केलेत आणि ह्या 41 मोठ्या झाडांचं वृक्षारोपण आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सगळे पूर्ण करतो आहे। मी खूप श्रीधर भैयांचं आभार व्यक्त करतो, कारण ट्री आर्मीच्या उपक्रमामध्ये सगळ्यांनी फुलाची पाकळी घेऊन ह्याच्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे। यापूर्वी रणजित पाटील यांनी खूप मोठं योगदान दिलं होतं आणि आज श्रीधर भैयांच्या माध्यमातून खूप मोठं योगदान ह्या रुद्रभूमीला होते। जवळपास 4-5 वर्ष जुनी झाडं त्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलेत आणि त्यांचं मनापासून या निमित्तानं मी शुभेच्छा देतो संपूर्ण लिंगायत समाजाच्या वतीनं आणि ट्री आर्मीच्या सगळ्या कुटुंबाच्या वतीनं तुम्हाला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा। एक दुसरा प्रश्न असा की महामार्गावर जे झाडं लावण्याचं आश्वासन प्रत्येक वेळा प्रशासनाकडे दिलं जातं, पाळलं जात नाही, यावेळी तुम्ही काय? हे वस्तुस्थिती आहे। ज्या वेळेला महामार्गाचं काम सुरू होतं आणि त्याच्यासाठी 100-200 वर्षापूर्वीची झाडं सगळी आपण त्याच्यामध्ये कटिंग करतो आणि वास्तव असं आहे की त्या प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरला, ठेकेदाराला त्या रस्त्याच्या कडेला झाडं लावल्याशिवाय त्याचं बिल निघत नाही। कॉन्ट्रॅक्टर लावतात, पण काही ठिकाणी आता तुम्ही जर मायनीपासून दिगंजपर्यंत गेला तर खूप चांगल्या पद्धतीनं त्या कॉन्ट्रॅक्टरने झाडं जगवलेत। आतासुद्धा विटा दहिवडीचं जे काम चालू आहे तर माझ्या कालच्या माहितीप्रमाणे दहिवडीपासून त्यांचं प्लॅन्टेशन सुरू झाले, पण ते फक्त बिल काढण्यापुरतं न राहता ते प्लॅन्टेशन यशस्वी व्हावं यासाठी कंत्राटदारांनी प्रयत्न करावा आणि आमची जबाबदारी आता आमच्या डोक्यात असं आहे की ती जी झाडं लावतील जर त्याला प्रसंगी पाणी कमी पडलं तर आपल्या मतदारसंघामध्ये जेवढी म्हणजे माहुलीपासून विट्यापर्यंत जर पाण्याची व्यवस्था करायला तर आपण करू। किंबहुना आमच्या डोक्यात असं की पूर्वी जर तुम्हाला आठवत असेल मायनी रोड तर असं कॅनॉपी होती, म्हणजे इतकी प्रचंड झाडी होती त्यावेळेला, पण आता जसं रस्ता वाढत गेला तसं ती सगळी झाडं तुटत गेली। पण आमचा मानस आहे की ट्री आर्मीच्या माध्यमातून ती परत त्याचं जे रूप होतं पूर्वीचं ते रूप त्याला परत मिळवण्यासाठी आमचा प्रयत्न आहे।